नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण बघत आहोत वास्तुशास्त्र. काल आपण बघितलं की 3 दिशा बघितल्या: ईशान्य, पूर्व आणि आग्नेय. आज आपण पुढची दिशा बघणार आहोत, दक्षिण दिशा, जी अशुभ समजली जाते. ती तेवढी अशुभ नाही आहे. जसं शनीच्या 7:30ला सगळेजण घाबरतात, तसंच दक्षिण दिशेला देखील घाबरतात. दक्षिण दिशा प्रामाणिक लोकांच्यासाठी आणि शुद्ध सात्विक अंतःकरणाच्या लोकांच्यासाठी दक्षिण दिशा खूपच चांगली आहे. जशी की काही 7:30 काही जणांना खूप चांगली जाते, की जे खरोखर चांगले वागतात, जे प्रामाणिकपणाने व्यवहार करतात, प्रामाणिकपणाने जीवन जगतात, सच्चाईनं सचोटीनं वागतात. अशा लोकांच्यासाठी ना दक्षिण दिशा अशुभ आहे, ना शनीची 7:30 अशुभ आहे, ना शनीची महादशा अशुभ आहे. दक्षिण दिशेचे फक्त नियम तेवढे थोडेसे कडक आहेत, एवढंच. तर या दक्षिण दिशेला काय पाहिजे, तर तुमचं बेडरूम, मुख्य घराचा जो मुख्य व्यक्ती आहे, त्या मुख्य व्यक्तीचं जे बेडरूम आहे ते दक्षिणेला चालू शकेल. दक्षिणपेक्षासुद्धा नैऋत्येला खूप चांगलं आहे, पण जर नैऋत्येला काही कारणानं शक्य नसेल तर तुम्ही दक्षिण दिशेला बेडरूम तुम्ही करू शकता. झोपताना प्रत्येक व्यक्तीनं कोणत्याही रूममध्ये झोपा तुम्ही, पण ते झोपणं जे आहे त्याचं जे डोकं तुम्हाला दक्षिण दिशेलाच कसं होईल, शक्यतो इकडं लक्ष द्या. दक्षिण दिशेला काही जण टॉयलेट करतात, पण शक्यतो टाळा. तुम्हाला काही जण सांगतील सुद्धा की दक्षिण दिशेला टॉयलेट चालतं आहे, पण खरंच सांगू का, दक्षिण दिशेला टॉयलेट नाही चालत. अगदीच तुमचा प्लॉट जर खूप मोठा असेल, 5-10 गुंठ्यापेक्षा किंवा 5-10 पेक्षा मोठा असेल, तर तिथे एक विशिष्ट जागा आहे, त्या जागेमध्येच फक्त तुमचं टॉयलेट चालू शकतं, अन्यथा टॉयलेट त्या ठिकाणी नाही चालत. त्याचे काही दोष पण खूप आहेत. दक्षिण दिशेला जिना चालू शकतो. दक्षिण दिशेला तुमचं मुख्य ऑफिस जे आहे ते चालू शकतं. जर तुम्ही तिथं काम करण्याची जागा असेल तर दक्षिण दिशा बसायला देखील त्या ठिकाणी चालू शकेल. ओझं जे आहे ते सगळं दक्षिण दिशेला चालू शकेल. दक्षिण दिशेला शक्यतो बेडरूम म्हणजे लहान मुलांची नको आहे, हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढची दक्षिण दिशेला देवघरसुद्धा नको आहे. दक्षिण दिशेला बाथरूम नको आहे. या दक्षिण दिशेला तुमचं बोर नको आहे, विहीर नको आहे, पाणी नको आहे. जेवढं जड असेल तेवढं दक्षिण दिशेला चालू शकेल. तर हे दक्षिणेचे नियम थोडेसे कडक आहेत, हे पाळणं गरजेचं आहे. जर दक्षिण दिशेला तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा करायचा असेल तर तो योग्य ठिकाणी, म्हणजेच दक्षिण पूर्व ठिकाणी, जर त्याचं योग्य पदामध्ये जर ते येत असेल अशा ठिकाणी जर तो दरवाजा केला गेला तर आणि तरच दक्षिण दिशेचे फायदे तुम्हाला मिळू शकतील. काही दक्षिण दिशेचे फायदे एवढे आहेत की बाकीच्या तिन्ही दिशांच्या पेक्षासुद्धा काही दक्षिण दिशेचे खूप फायदे आहेत, जर तुम्ही त्याचं व्यवस्थितपणे निराकरण केलं तर आणि सचोटीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये वागलो तर. पुढची दिशा आहे नैऋत्य. नैऋत्य ही दक्षिणेपेक्षाही अशुभ मानली गेलेली आहे. म्हणजेच की नैऋत्येकडचा जो प्रवेशद्वार आहे, म्हणजे दक्षिण नैऋत्य म्हणूया किंवा पश्चिम दक्षिणचा कोपरा म्हणूया आपण, इथला प्रवेशद्वार जे आहे, मुख्य एंट्रन्स जो तुमचा आहे, हा निषिद्ध मानला गेलेला आहे, तो अशुभच आहे. फारसे त्याच्यासाठी उपाय करून तितकेसे फायदे होत नाहीत. जर शक्य झालं तर ते बदलणंच सगळ्यात योग्य आहे. नैऋत्येला सगळ्यात चांगलं म्हणजे तुमची बेडरूम, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये घराच्या मुख्य कर्त्या व्यक्तीनं झोपावं, दक्षिणेकडं डोकं करून, उत्तरेकडं पाय करून. नैऋत्य दिशेला
अडगळीचं सामान चालू शकतं. उंच जेवढा पार्ट असेल, जसं की एखादं झाड असेल किंवा एखादा खांब असेल आणि जर तो नैऋत्येला असेल तर तो शुभ आहे. नैऋत्येला बोर अजिबात नाही चालत, टॉयलेट बाथरूम अजिबात नाही चालत, देवघर तर अजिबातच नाही चालत, विहीर नाही चालत, पाणी नाही चालत, खड्डा नाही चालत. हे नैऋत्य दिशेचे काही अशुभ दोष आहेत. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो पश्चिम दिशा, जी शनी महाराजांची दिशा समजली जाते. या पश्चिम दिशेचं द्वारसुद्धा काही प्रमाणात चांगलं आहे, परंतु त्याचं योग्य मोजमाप करूनच पश्चिमेकडं मुख्य दरवाजा घेतला तर तुम्हाला त्याची चांगली फळं मिळू शकतात. थोडेफार दक्षिणे सारखीच फळं पश्चिमेकडे देखील तुम्हाला मिळू शकतात, परंतु मुख्य दरवाजा सगळं काही व्यवस्थित मोजमाप करूनच योग्य पदामध्ये जर आला असेल तर आणि तरच तुम्हाला ते लाभदायक ठरतं, अन्यथा नाही ठरत. त्याचे खूप तोटे आहेत. पश्चिम दिशेचे देखील रूल्स जे आहेत ते फार कडक आहेत, दक्षिणेसारखेच आहेत, कारण ती शनी महाराजांची दिशा आहे. त्यामुळं प्रामाणिक वागणं, सचोटीनं व्यवहार करणं, कुणालाही कधीही न फसवणं, खोटं कधीही न बोलणं आणि कधीही कुणाची लुबाडणूक न करणं, यासाठी पश्चिम दिशा ही खूप शुभ आहे. पश्चिमेला तुमचं मेन ऑफिस देखील चालू शकतं. बसताना तुम्ही पश्चिमला किंवा नैऋत्येला जरी बसला तरी तोंड तुमचं पूर्वोत्तरच असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू पश्चिमेकडं शक्यतो टाळा, त्या आग्नेयेलाच योग्य आहेत. पश्चिमेला उंबराचं झाड नको आहे. पश्चिमेला पिंपळाचं झाड शुभ आहे आणि दक्षिणेला उंबराचं झाड शुभ आहे. अर्थात ही जी मोठी झाडं आहेत ही आपल्या घरापासून थोडीशी दूरच असावीत. उंच झाडं जी आहेत तीसुद्धा पश्चिम दिशेला चालू शकतात. पश्चिमेच्या सेंटरपासून वायव्येकडं तुमचं बाथरूम आणखी टॉयलेट चालू शकेल. तर ही झाली पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला काळा रंग, करडा रंग, ब्राऊन कलर हे चालू शकतील. नैऋत्येला देखील ब्राऊन कलर वगैरे चालू शकेल. निळा रंग देखील पश्चिमेला चालू शकेल. जांभळा रंग पश्चिमेला चालू शकेल. आणि ज्या लोकांचं घराचं तोंड पश्चिमेकडे आहे अशा लोकांनी शक्यतो शनी महाराजांची उपासना करावी, म्हणजे वास्तूतले दोष कमी होऊ शकतील. पुढची दिशा आहे वायव्य. वायव्य दिशा ही वायुतत्वाची असल्यामुळं वायव्येला जर तुमचं मूळ घराचं म्हणजे मूळ प्रवेशद्वार असेल तर अस्थिरता लाभते, खूप व्यसन लागण्याची शक्यता असते. मग ते दारूचं असो, सिगरेटचं असो किंवा अन्य कोणतंही असो, मनस्थिती पूर्णपणे बिघडून जाते. अस्थिर मन ज्याला म्हणतो आपण, डिप्रेशनसारखे आजार किंवा मानसिक आजार हे वायव्य कोपऱ्यामध्ये असलेल्या प्रवेशद्वारासाठी लागू पडतं. वायव्याचा उपयोग तुम्हाला जो तुमचा माल विकण्याचा जो पार्ट आहे, एखादं दुकान असेल आणि जर तिथला माल कुठल्या जर गोष्टीनं खपत नसेल किंवा तो मालाचा उठाव होत नसेल तर अशा लोकांनी वायव्य दिशेकडं जो न खपणारा माल आहे तो ठेवावा. तो लवकरात लवकर तिथून तो विकला जाईल. तो वायव्येला ही खड्डा नको, पाणी नको, जिना नको, गोल जिना वगैरे अजिबात त्या ठिकाणी नाही चालत. वाहन ठेवण्याची दिशासुद्धा शक्यतो वायव्य हे नकोच आहे. त्याच्याऐवजी तुम्ही पश्चिमेला किंवा नैऋत्येला किंवा दक्षिणेला इथं तुम्ही पार्किंग खूप चांगलं आहे. वायव्येला बोर नको आहे, वायव्येला विहीर नको आहे, वायव्येला इलेक्ट्रिक कुठलंही नको आहे. इवन तुमचं लाईटचं मीटर वगैरे जर असेल तर ते सुद्धा वायव्येला नको आहे. वायव्येला ओव्हरहेड टँकसुद्धा नको आहे. काही जण ओव्हरहेड टँक करतात सोयीचं पडतं म्हणून, पण त्याचा देखील त्रास होऊ शकतो.
वायव्येचा प्रवेशद्वार तर नकोच आहे. आणि जरी चुकून तुमचं वायव्येला प्रवेशद्वार जरी असलं तरी पण मग ते एकतर ते बदलून घेणं गरजेचं आहे, नसेल तर ते उत्तरेकडं मग असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं, आपण ह्या 3 दिशा बघितल्यात. बाकीच्या दिशाच आपण उद्या बघणार आहोत. आणि आजचा महत्त्वाचा प्रश्न, एकूण ग्रह किती आहेत आणि त्यांची नावे काय? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बेस्ट लक.